Hi friend, welcome back in Sai Academy once again. I am Mr. Awad sir. Welcome in my YouTube channel English for You. Please subscribe, like and share my channel. तर आज आपण भोली पार्ट 2 के अब्बास यांचा पाठ पाहणार आहोत. Thus the years pass. अशा प्रकारे अनेक वर्षे निघून गेली. द विलेज बिकेम अ स्मॉल टाउन. आता गावाचे छोट्या शहरामध्ये रूपांतर झालेले होते. द लिटल प्रायमरी स्कूल बिकेम हायस्कूल. त्या लहानशा प्राथमिक शाळेची आता जागा जी आहे ती माध्यमिक शाळेने घेतलेली होती. देअर वेअर नाऊ अ सिनेमा अंडर अ टीन शेड अँड अ कॉटन जिनिंग मिल. पत्र्याच्या शेडमध्ये सिनेमाघर आणि कापूस पिळण्याची गिरणीसुद्धा चालू झालेली होती. जिनिंग मिल म्हणजे सेपरेटिंग रॉ कॉटन फ्रॉम इट सीड्स, म्हणजे कापसातून जी सरकी आहे ती वेगळी करणे, त्याची जी गिरणी आहे ती चालू झालेली होती. द मेल ट्रेन बिगॅन टू स्टॉप ॲट देअर रेल्वे स्टेशन. मालगाडी आता तिथल्या रेल्वे स्टेशनवर सुद्धा थांबू लागलेली होती. वन नाईट आफ्टर डिनर रामलाल सेड टू हिज वाईफ. एका रात्री जेवणानंतर रामलाल आपल्या पत्नीला म्हणतात, देन शॅल आय ॲक्सेप्ट बिशंबर्स प्रपोजल. मग बिशंबरचा प्रस्ताव मी मान्य करू का? हा प्रश्न त्याने आपल्या पत्नीला विचारला. यस सर्टनली हिज वाईफ सेड. हो नक्कीच, त्यांची पत्नी म्हणते. भोली विल बी लकी टू गेट सच अ वेल टू डू ब्राईडग्रूम. असा चांगला नवरा मिळाला तर भोलीचं भाग्य उजळेल. अ बिग शॉप, अ हाऊस ऑफ हिज ओन अँड आय हिअर सेव्हरल थाउजंड्स इन द बँक. मोठं दुकान, स्वतःचं घर आणि बँकेत हजारो रुपये आहेत असं मी ऐकलं आहे. मोर एव्हर ही इज नॉट आस्किंग फॉर एनी डावरी. विशेष म्हणजे तो हुंडासुद्धा मागत नाही आहे. डावरी म्हणजे हुंडा, ही जी प्रथा आहे त्याला डावरी म्हणतात. म्हणजे कोणत्याही प्रकारचा हुंडा न मागता बिशंबर नावाचा ब्राईडग्रूम हा याचा प्रस्ताव भोलीसाठी आलेला आहे. दॅट्स राईट बट ही इज नॉट सो यंग. यू नो ऑलमोस्ट द सेम एज ॲज आय ॲम. बरोबर आहे, पण तो वयाने लहान नाही, जवळपास माझ्या वयाचा आहे. म्हणजे रामलालच्याच म्हणजे वयाचा तो बिशंबर नावाचा, आणि त्यांच्या मुलीसाठी त्याचा प्रस्ताव आलेला आहे. का? तर ती भोली आहे म्हणून. अँड ही आल्सो लिम्स. आणि पायानेसुद्धा अपंग आहे. मोर एव्हर द चिल्ड्रन फ्रॉम हिज फर्स्ट वाईफ आर क्वाईट ग्रोन अप. त्यात त्याच्या पहिल्या बायकोची मुलंसुद्धा खूप मोठी झालेली आहेत. कारण तो बिशंबर जो आहे तो रामलालच्या वयाचा आहे. म्हणजे भोळीच्या वयाच्यापेक्षासुद्धा मोठी मुलं त्यांची असणार आहेत. सो व्हॉट डज इट मॅटर, हिज वाईफ रिप्लाइड. त्याने काय फरक पडतो? पत्नी उत्तरली. 45 or 50 इट इज नो ग्रेट एज फॉर अ मॅन. 45 किंवा 50 म्हणजे पुरुषासाठी फार मोठं वय नाही. वी आर लकी दॅट ही इज फ्रॉम अनदर विलेज अँड डज नॉट नो अबाउट हर पॉकमॉर्स अँड हर लॅक ऑफ सेन्स. उलट आपलं नशीब म्हणून तो दुसऱ्या गावचा आहे, त्यामुळे तिच्या देवीच्या डागाबद्दल आणि तिच्या मंद बुद्धीबद्दल त्याला माहीत नाही. इफ वी डोंट ॲक्सेप्ट धिस प्रपोजल शी मे रिमेन अनमॅरिड ऑल हर लाईफ. आपण जर हे स्थळ स्वीकारलं नाही तर भोली जन्मभर अशीच बिनलग्नाची राहील अशी भीती त्यांना आहे. यस बट आय वंडर व्हॉट भोली विल से. पण भोली काय म्हणेल याचा मी विचार करतो असं रामलाल पत्नीला सांगतायत. व्हॉट विल दॅट विटलेस वन से. ती आधू डोक्याची काय म्हणणार आहे? विटलेस म्हणजे मूर्ख, आधू डोक्याची. सी इज लाईक अ डम काऊ. ती तर मट्ट आहे. डम काऊ म्हणजे मठ्ठ असं ती त्याची भोलीची आई भोलीबद्दल उद्गार काढते. मे बी यू आर राईट मटर रामलाल. हां खरं आहे तू म्हणतेस ते, रामलाल पुटपुटत म्हणाले. मटर पुटपुटणे. इन द अदर कॉर्नर ऑफ द कोर्टयार्ड भोली ले अवेक ऑन हर कॉट अँड लिसन टू हर पॅरेंट्स विस्पर कॉन्व्हर्सेशन. अंगणात दुसऱ्या टोकाला भोळी पलंगावर पडून आईवडिलांचे
कुजबुजून चाललेल्या आवाजातील बोलणे ऐकत होती. मग यांचे जे बोलणं आहे ते बोलीने थोडंसं ऐकलेलं आहे. बिशंबरनाथ वॉज अ वेल टू डू ग्रोसर. बिशंबरनाथ हा एक चांगला श्रीमंत ग्रोसर म्हणजे दुकानदार, त्याला वाणी म्हणता येईल, वाणी होता. ही केम विथ अ बिग पार्टी ऑफ फ्रेंड्स अँड रिलेशन्स विथ हिम फॉर द वेडिंग. तो त्याच्या बऱ्याच मित्रमंडळीचा आणि नातलगांचा खूप मोठा लवाजमा घेऊन लग्नासाठी आलेला होता. अ ब्रास बँड प्लेइंग अ पॉप्युलर ट्यून फ्रॉम अन इंडियन फिल्म हेडेड द प्रोसेशन विथ द ब्राईडग्रूम रायडिंग अ डेकोरेटेड हॉर्स. मिरवणुकीसमोर पितळी बँडवर हिंदी सिनेमातील जी लोकप्रिय गाणी वाजत होती आणि तो नवरा मुलगा सजलेल्या घोड्यावर बसून पाठीमागून येत होता. असा तो बिशंबर आलेला होता. रामलाल वॉज ओव्हरजॉय टू सी सच पॉम अँड स्प्लेंडर. तो थाटमाट पाहून रामलाल खूप खुश झालेले होते. ही हॅड नेवर ड्रीम दॅट हीज फॉर डॉटर वुड हॅव सच अ ग्रँड वेडिंग. आपल्या ह्याच्या चौथ्या मुलीचं इतक्या धडाक्यामध्ये लग्न होईल असं त्यांना स्वप्नातसुद्धा वाटलेलं नव्हतं. भोलीज एल्डर सिस्टर हू हॅड कम फॉर द ओकेजन वेअर इनवेस ऑफ हर लक. लग्नाला आलेल्या भोलीच्या इतर मोठ्या बहिणींनी हा थाट पाहून त्या तिचा हेवा करत होत्या. इनवेस म्हणजे जिलस, हेवा तिचा मत्सर करत होता. व्हेन द ॲस्पिशियस मोमेंट केम द प्रीस्ट सेड ब्रिंग द ब्राईड. लग्नाचा मुहूर्त जवळ आला तेव्हा ते भटजी जे आहेत ते म्हणतात वधूला म्हणजे नवऱ्या मुलीला घेऊन या. ब्रिंग द ब्राईड, नवऱ्या मुलीला मंडपात आणा असं त्या भटजीने सांगितलेलं आहे. भोली क्लॅड इन अ रेड सिल्कन ब्रायडल ड्रेस वॉज लेड टू ब्राईड प्लेस नियर द स्केअर फायर. रेशमी लाल वधू वस्त्रातल्या भोळीला यज्ञाजवळ त्या नवरदेवापाशी आणण्यामध्ये आलेला आहे. गार्लँड द ब्राईड, वधूला माळ घाला, नवऱ्या मुलीच्या गळ्यात माळ, हार घाला. वन ऑफ हिज फ्रेंड प्रॉम्प्टेड बिशंबरनाथ. बिशंबरनाथला त्याच्या मित्रापैकी एकाने सूचना केली. द ब्राईडग्रूम लिफ्टेड द गार्लँड ऑफ येलो मॅरीगोल्ड. वराने पिवळ्या झेंडूच्या फुलांचा हार जो आहे तो वर उचललेला आहे. वुमन स्लीप बॅक द सिल्कन वेल फ्रॉम द ब्राईड फेस. एकेने वधूच्या चेहऱ्यावरचा रेशमी घुंगट जो आहे तो मागे केला. बिशंबर टूक अ क्विक ग्लान्स. बिशंबरने एक नजर तिच्याकडे टाकली. द गार्लँड रिमेन पॉइज इन हिज हँड. तो हार हातात घेऊन तसाच उभा राहिला. द ब्राईड स्लोली पुल्ड डाऊन द व्हेल ओव्हर हर फेस. वधूने अलगद घुंगट जे आहे ते पुन्हा आपल्या चेहऱ्यावरती घेतलेलं आहे. हॅव यू सीन हर सेड बिशंबर टू द फ्रेंड नेक्स्ट टू हिम. तू तिला बघितलंस, बिशंबर आपल्या मित्राला म्हणाला. शी हॅज पॉकमार्क्स ऑन हर फेस. तिच्या चेहऱ्यावर देवीचे जे व्रण आहेत, डाग आहेत. सो व्हॉट, यू आर नॉट यंग आयदर. मग काय झालं, तू तरी कुठे तरुण आहेस असं त्याचा मित्र म्हणतो. मे बी, नसेन, बट इफ आय एम टू मॅरी हर हर फादर मस्ट गिव मी 5,000 रुपीज. पण मी तिच्याशी लग्न करावं असं जर वाटत असेल तर तिच्या वडिलांना मला 5,000 रुपये हुंडा म्हणून द्यायला हवा आहे. रामलाल वेंट अँड प्लेस हिज टर्बन. रामलालने पुढे होऊन आपली जी मान आहे ती खाली घातली. टर्बन म्हणजे पगडी, आणि आपली पगडी जी आहे हीच हॉनर ॲट बिशंबर्स फीट. आणि आपली पगडी जी आहे ती बिशंबरनाथ यांच्या पायावर त्यांनी काढून ते ठेवायला लागलेले आहे. डू नॉट ह्युमिलिएट मी सो. माझा असा अपमान करू नका. टेक 2,000 रुपीज. 2,000 रुपये घ्या असं जे आहे रामलालने त्या बिशंबरनाथ त्यांना सांगितले. नो, 5,000 और वी गो बॅक. नाही, 5,000 रुपये, नाहीतर आम्ही परत जातो. कीप युअर डॉटर. तुमची मुलगी तुमच्याकडेच ठेवा. बी अ लिटल कन्सिडरेट प्लीज. थोडं समजून घ्या, मी विनंती करतो. इफ यू गो बॅक आय कॅन नेवर शो माय फेस इन द विलेज. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही परत गेला तर गावात मला तोंड दाखवायलासुद्धा जागा राहणार नाही. देन आउट विथ 5,000. मग 5,000 रुपये द्या. या अटीवरच बिशंबरनाथ जे आहेत ते बसलेले आहेत. टीयर स्ट्रीमिंग डाऊन हिज फेस. रामलाल वेंट इन, ओपन द सेफ अँड काउंटेड आउट द नोट्स. अश्रू भरल्या डोळ्यांनी रामलाल आतमध्ये घरात गेलेले आहेत.
त्यांनी आपली तिजोरी उघडली आणि त्यातून काही पैशांच्या नोटा बाहेर आणलेल्या आहेत. ही प्लेस द बंडल ॲट द ब्राईडग्रूम्स फीट. मग ते नोटांचं जे बंडल आहे त्यांनी त्या नवरदेवाच्या पायावरती ठेवले. ऑन बिशंबर्स ग्रेडी फेस ॲपियर अ ट्रम्पंट स्माईल. तो जो लोभी बिशंबरच्या चेहऱ्यावर अतिशय असं आनंदाचा हसू जे आहे ते आलेलं आहे. काहीतरी त्यांनी जिंकल्यासारखं त्यांना वाटते. ही हॅड गॅम्बल अँड ओन. तो जुगार खेळला होता आणि तो जिंकलेला सुद्धा होता. गॅम्बलिंग म्हणजे जुगार खेळणे. गिव मी द गार्लँड ही अनाऊन्स. आणा तो हार असा तो उद्गारला. मी नवऱ्या मुलीच्या गळ्यात घालतो. वन्स अगेन द व्हेल वॉज स्लीप बॅक फ्रॉम द ब्राईड फेस बट दिस टाईम हर आईज वेअर नॉट डाऊनकास्ट. पुन्हा एकदा नवरीच्या चेहऱ्यावरचा तो जो घुंगट आहे तो मागे सरकवण्यात आला, पण यावेळी तिची नजर आहे ती खाली झुकलेली मात्र नव्हती. शी वॉज लुकिंग अप, लुकिंग स्ट्रेट ॲट हर prospective husband, and in her eyes there was neither anger nor hate, only cold contempt. ती मान वर करून होणाऱ्या नवऱ्याकडे थेट बघत होती. कोण? भोळे. तिच्या डोळ्यात राग नव्हता आणि द्वेषसुद्धा नव्हता, फक्त होता तो तिरस्कार. कंटेम्प्ट म्हणजे तिरस्कार. Bishambar raised the garland to place it round the bride's neck, but before he could do so, Bholi's hand struck out like a streak of lightning and garland was flung into the fire. बिशंबरने नवरीच्या गळ्यात घालण्यासाठी जो हार आहे तो वर उचलला, पण त्याआधी भोळीच्या हाताच्या एका सनसनीत फटकाऱ्यासरशी तो जो हार आहे तो अग्नीमध्ये मग त्या होमामध्ये जाऊन जळालेला पडलेला आहे. शी गॉट अप अँड थ्रू अवे द इव्हिल. ती उठली आणि तिने तो घुंगट फेकून दिलेला आहे. पिताजी सेड भोली इन अ क्लिअर लाऊड व्हॉइस. पिताजी हा जो हिंदी शब्द आहे, स्पष्ट उच्चारात भोळी ती आपल्या वडिलांना म्हणते. अँड हर फादर, मदर, सिस्टर, ब्रदर, रिलेशन्स अँड नेबर्स वेअर स्टार्टल टू हिअर हर स्पीक विदाऊट इवन द स्लायटेस्ट स्टॅमर. किंचितही न चाचरत बोलताना पाहून तिचे जे वडील, आई किंवा बहीण, भाऊ, नातेवाईक सर्व शेजारी पाजारी अतिशय ते अचंबित झालेले आहेत. पिताजी टेक बॅक युअर मनी. पिताजी तुमचे जे पैसे आहेत ते पुन्हा मागे घ्या. आय एम नॉट गोइंग टू मॅरी दिस मॅन. मी या माणसाशी अजिबात लग्न करणार नाही. म्हणजे ठणकावून ती बोली सांगत होती. रामलाल वॉज थंडरस्ट्रक. रामलाल थक्क झाले. द गेस्ट बिगॅन टू विस्पर सो सेमलेस. किती निर्लज्ज आहे असं जे आजूबाजूचे जे पाहुणे आहेत ते बोलत होते. सो आगली अँड सो सेमलेस. किती कुरूप आणि बेशरम अशी ही मुलगी आहे असं पाहुणे जे आहेत ते तिच्याबद्दल कुजबुजू लागले. भोली आर यू क्रेझी शाउटेड रामलाल. भोळी तुला वेळ लागले का? रामलाल ओरडले. यू वॉन्ट टू डिस्ग्रेस युअर फॅमिली. तुला तुझ्या कुटुंबाची लाज घालवायची आहे का? हॅव सम रिगार्ड फॉर आउट इज्जत. आमच्या इज्जतीचा जरा तरी विचार कर. इज्जत हा सुद्धा हिंदी शब्द आहे. फॉर द सेक ऑफ युअर इज्जत सेड भोली. तुमच्या इज्जतीचा विचार केला म्हणूनच असं भोळी म्हणते. आय वॉज विलिंग टू मॅरी दिस लेम ओल्ड मॅन. म्हणून मी या लंगड्या म्हाताऱ्याशी लग्न करायला तयार झाले, ती फक्त तुमच्या इज्जतीसाठी. बट आय विल नॉट हॅव सच अ मीन, ग्रेडी अँड कंटेम्प्टिबल कोवर्ड ॲज माय हजबंड. पण आता नीच, लालची आणि असा भ्याड माणसाला माझा नवरा म्हणून मी स्वीकारू शकत नाही. आय वोंट. नाही, अजिबात मी अशा मुलाचा, अशा माणसाचा विचार करू शकत नाही. व्हॉट अ सेमलेस गर्ल. किती निर्लज्ज मुलगी आहे. वी ऑल थॉट शी वॉज अ हार्मलेस डम काऊ. आम्हाला वाटत होतं ही अगदी निरुपद्रवी अशी मठ्ठ आहे. भोली टर्न व्हायलंटली ऑन द ओल्ड वुमन. येस आंटी, यू आर राईट. त्या म्हाताऱ्या बाईकडे रागाने पाहून भोळी म्हणाली, हो काकू, तुमचं अगदी बरोबर आहे. यू ऑल थॉट आय वॉज अ डम्प ड्रायवन काऊ. मी अडाणी गाय आहे असंच तुम्हाला सगळ्यांना वाटत होतं. दॅट्स वाय यू वॉन्टेड टू हँड मी ओव्हर टू दिस हर्टलेस क्रिएचर. म्हणून या निर्दयी पशूच्या एका गळ्यामध्ये बांधायला तुम्ही मला निघालेला होता. बट नाऊ द डम काऊ
द स्टॅमरिंग फूल इज स्पीकिंग. पण आता ही अडाणी गाय, ती तोतरी बोळी बोलू शकते. डू यू वॉन्ट टू हिअर मोर. तुम्हाला अजून काय ऐकायचं आहे का, असं त्या म्हाताऱ्या बाईला ते शब्द आहेत ते बोलीने सुनावलेले आहेत. बिशंबरनाथ द ग्रोसर स्टार्टेड टू गो बॅक विथ हिज पार्टी. बिशंबरनाथ त्याच्या जी वऱ्हाडी मंडळी होती त्यांना सर्वांना घेऊन आपल्या पुन्हा घरी निघालेला आहे. द कन्फ्यूज बँड्समॅन थॉट दिस वॉज द एंड ऑफ द सेरेमनी अँड स्ट्रक अप अ क्लोजिंग सॉन्ग. आणि त्या बावचळलेल्या बँडवाल्यांना वाटलं की समारंभ संपलेला आहे, म्हणून शेवटचं गाणंसुद्धा त्यांनी वाजवायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे एखाद्या हिंदी चित्रपटाचा जसा एंड आहे त्या प्रसंगी हा प्रसंग तुम्हाला इथे दिसतोय. रामराज स्टूड रूटेड टू द ग्राउंड, हीज हेड बाऊ लो विथ द वेट ऑफ हीज लेट ऑफ ग्रीप अँड शेम. रामलाल तिथं उभे राहिले, त्यांची मान जी आहे ती शर्मेने आणि दुःखाने खाली गेलेली होती. द फ्लेम्स ऑफ स्केअर फायर स्लोली डाईड डाऊन. तो जो यज्ञ आहे त्याच्या त्या ज्वाला होत्या त्या हळूहळू विझून गेलेल्या होत्या. एव्हरीवन वॉज गॉन. आणि सर्वजण त्या लग्न मंडपातून निघून गेलेले होते. रामलाल टर्न टू भोली अँड सेड. रामलाल भोलीकडे वळून म्हणाले, बट व्हॉट अबाउट यू, नो वन विल एव्हर मॅरी यू नाऊ. पण तुझं काय, आता तुझ्याशी कुणीही लग्न करणार नाही. व्हॉट शॅल वी डू विथ यू, आता आम्ही तुझं काय करू तरी तुझं काय, असा प्रश्न आपल्या मुलीला ते विचारत आहेत. अँड सुलेखा सेड इन अ व्हॉइस दॅट वॉज काम अँड स्टेडी. आणि सुलेखा ही जी भोळ्या शांत निश्चयी सुरात त्यांना म्हणाली, डोंट यू वरी पिताजी, तुम्ही काही चिंता काळजी करू नका. इन युअर ओल्ड एज आय विल सर्व यू अँड मदर अँड आय विल टीच इन द सेम स्कूल व्हेअर आय लर्न सो मच. तुमच्या म्हातारपणामध्ये मी तुमची आणि आईची सेवा करीन आणि ज्या शाळेत मी एवढं शिकले त्या शाळेमध्ये इतर मुलांना मी शिकवीन. इजंट दॅट राईट मॅम. बरोबर आहे ना मॅडम. बाई म्हणजे तिच्या ज्या शिक्षक आहेत त्यांना ती बोली म्हणते. द टीचर हॅड ऑल अलॉंग स्टूड इन अ कॉर्नर. एवढा वेळ सर्व हा जो तमाशा आहे त्या शिक्षिका एका कोपऱ्यातून पाहत होत्या. वॉचिंग द ड्रामा. संपूर्ण त्यांचं जे काय चालू आहे ते हे जे नाटक आहे, हे जे तो ड्रामा आहे तो त्यांनी कोपऱ्यात बसून उभा राहून पाहिलेला आहे. यस भोली ऑफकोर्स शी रिप्लाइड. हो बोळी, अगदी बरोबर, नक्कीच. And in her smiling eyes was the light of a deep satisfaction that an artist feels when contemplating. आणि त्यांच्या हसऱ्या डोळ्यात अतीव समाधानाचं तेज जे आहे ते तरळत होतं, जसं एका कलाकाराला आपली सर्वोत्तम कलाकृती पूर्ण केल्यावर द कम्प्लिशन ऑफ हर मास्टरपीस. म्हणजे वेन कम्प्लेटिंग द कम्प्लिशन ऑफ हर मास्टरपीस, म्हणजे एखाद्या कलाकाराला आपली सर्वोत्तम कलाकृती पूर्ण केल्यावर जसं समाधान आनंद वाटतो तसा या ठिकाणी भोलीच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या शिक्षिकेच्या चेहऱ्यावर जाणवलेला आहे. अशी एखाद्या हिंदी चित्रपटाला साजेल अशी जी कथा आहे, अशी गोष्ट जी भोली नावाच्या मुलीची आहे ही के अब्बास यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. Thank you for watching my video. Please like, share and subscribe my YouTube channel. Thank you.